गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या या लांबणीवर गेल्याचं चित्र आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 1,93,000 हेक्टर भात पिकाचे क्षेत्र असून सध्या यांच्याकडे सिंचनासाठी विहीर बोरवेल उपलब्ध आहेत। अशा ठिकाणी पेरणी आणि रोवणी कामाला सुरुवात झाली। गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत असला तरी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसू नये म्हणून शेतकऱ्यांनी अद्याप रोवणी कामाला सुरुवात केली नाही। आपल्या पिकांबाबत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे। या जिल्ह्यामध्ये भात पिकाचं 1,93,000 हेक्टर लक्षांक आहे। त्यानुसार लोकांनी निविष्ठा खरेदी करून मधल्या पिरियडमध्ये जे काही आपल्याला पाऊस पडलेला होता किंवा ज्यांच्याकडे सिंचनाचे साधन आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली नर्सरी टाकण्याचं काम केलेलं आहे। मधल्या पिरियडमध्ये ज्यांनी नर्सरी टाकलेली आहे त्या नर्सरीमध्ये मधल्या पिरियडमध्ये पर्जन्यमान न झाल्यामुळे काही ठिकाणी लोकांना असं वाटत होतं की आपली नर्सरी वाया जाईल, परंतु 2 दिवसापूर्वी झालेल्या जो पर्जन्यमान आहे त्याच्यामुळे नर्सरी सुखावलेली आहे आणि शेतकरीसुद्धा चिंतामुक्त झालेले आहे। आजच्या घडीला पर्जन्यमानाची स्थिती जर बघितली आपण तर 196च्या ठिकाणी 104 mm पर्जन्यमान झालेलं आहे, म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळपास 56% पर्जन्यमान झालेलं आहे। पूर्ण जिल्ह्याची वस्तुस्थिती मांडली आपण तर 50%च्या कमी असलेले 3 तालुके आहेत, त्यामध्ये सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि तिरोडा, आणि सगळ्यात जास्त रेनफॉल असलेला म्हणजे 77% रेनफॉल झालेला आहे तो तुमचा देवरीमध्ये झालेला आहे। अशा पद्धतीने आता या 2-3 दिवसामध्ये पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानुसार पर्जन्यमान झाल्यानुसार त्यानुसार शेतकरी आता पुढील कारवाई होईल। तरी मागच्या वर्षीचा हंगाम पाहता आणि यावर्षीचा हंगामाचा आपण जर थोडंसं विचार जर केला तर यावर्षी हंगाम थोडासा लांबणीवर गेलेला आहे।